फायबरचा काहीतरी प्रॉब्लेम सुरू होता. एनिवे ओके. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड ओके. इव्हनिंग. सो लास्ट टाइम आपण कॉम्प्लेक्स नंबर हा चॅप्टर कंप्लीट केला होता, बरोबर? एक्झामला तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर, ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर्स आहेत, बरोबर ना? लास्ट टाइम आपण कॉम्प्लेक्स नंबर संपवला होता. मला आन्सर देत चला, म्हणजे मला समजेल तुम्हाला ऐकू येतंय की नाही. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. मागच्या वेळेस आपण कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर संपवला होता. तुम्ही होतात का क्लासमध्ये? हो. ओके. सो मागच्या वेळेस कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आपण संपवला होता. आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या एक्झामचा सिलेबस काय. सो तुम्ही म्हटले होते की आपला जो सिलेबस झालेला आहे तो ऑलरेडी, म्हणजे जो एक्झामला सिलेबस आहे तो ऑलरेडी आपला झालेला आहे, बरोबर ना? मग त्यावर छान व्यवस्थित पेपर द्या. व्यवस्थित पेपर, त्याच्यावर तुम्ही एक्झामसाठी व्यवस्थित प्रिपेअर करा त्या चॅप्टर्सवर. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर मला विचारा. ओके. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो सर. चला सांगा मला आता की काय आपण आज कुठला चॅप्टर सुरू केला पाहिजे. तुम्हाला काय वाटलं की कुठला चॅप्टर घेतला पाहिजे आज? सिक्वेन्स अँड सिरीज. ओके. सिक्वेन्स अँड सिरीज कॉलेजमध्ये सुरू झाला का सिक्वेन्स अँड सिरीज? नाही सर, आमचा कॉम्प्लेक्स नंबर घेऊन डायरेक्ट 5वा चालू केलाय. सेट्स अँड रिलेशन्स का? हो सर. कोण बोलतंय? मोक्षदा आहे का? हो सर. ओके. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे सेट्स अँड रिलेशन्स पण आहे व्यवस्थित चॅप्टर. त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याचशा स्कूल्समध्ये, बऱ्याचशा क्लासेसमध्ये पण सेट्स अँड रिलेशन्स पहिले घेतल्या जातात, त्याच्यानंतर फंक्शन्स, आणि मग नंतर बाकीचे चॅप्टर्स घेतले जातात. तर तुमच्या कॉलेजमध्ये पण तसं केलेलं असू शकतं, म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये. ते कोणताही चॅप्टर मागे पुढे घेतला तरी काही हरकत नसते. फ्रिक्वेन्स अँड सिरीज चॅप्टर आपण सुरू करतोय. सिक्वेन्स अँड सिरीज चॅप्टर जेव्हा सुरू करू तेव्हा मला तुम्हाला काही गोष्टी सुरुवातीपासून सांगायच्या. सिक्वेन्स अँड सिरीज ह्या चॅप्टर मध्ये 2 पार्ट्स आहेत. चॅप्टरचे किती पार्ट्स आहेत? पूर्ण चॅप्टरचे 2 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट आहे सिक्वेन्स आणि दुसरा पार्ट आहे सिरीज. ओके. सिक्वेन्स म्हणजे काय रे? सिक्वेन्स म्हणजे आपण मागच्या नंबरवरून पुढचा नंबर प्रेडिक्ट करू शकतो, त्याला म्हणतात सिक्वेन्स. ठीक आहे. की सपोज मी जर असं लिहिलं 1 2 3 4 5 6, तर पुढचा नंबर काय येईल सांगा बरं का मला? 7. त्याच्या पुढे 8, त्याच्या पुढे 8 9 10. बरोबर. आता तुम्ही काय करू शकलात की तुम्ही मागचा नंबर पाहून पुढचा नंबर लिहू शकताय, है ना? का लिहू शकलात असं? कारण हे जे नंबर्स आहे हे कुठल्या तरी एका पॅटर्नला फॉलो करतायत, बरोबर ना? एका पॅटर्नला फॉलो करतायत. त्या पॅटर्नला फॉलो करत असल्यामुळे आपण त्यांना म्हणतो सिक्वेन्स. नंबर्स कसे आहेत? सिक्वेन्स मध्ये आहेत. ओके. म्हणून मग याला सिक्वेन्स म्हणतात. असं बघा, आता सिक्वेन्स कोणताही असू शकतो. 2, त्याच्यानंतर मी घेतला 2 नंतर 4 6 8, पुढे कोण येईल सांगा? 12 14, 10 बरोबर ना?
14. हे 16. आता हा पण जो आहे मग याला पण हो. आपण काय म्हणू शकतो, सिक्वेन्स. आता जर तुम्ही सिक्वेन्स चॅप्टर जर विचार केला तर हे चॅप्टर तुम्ही ऑलरेडी शिकलाय का रे 10वी मध्ये असं कुठलं चॅप्टर? यस 22 कुठलं चॅप्टर होतं? चॅप्टरचं नाव नाही माहिती बट त्याची ऍडिशन करायची. अंकगणितीय श्रेणी पण होतं सर. प्रोग्रेसिव्ह अरिथमॅटिक प्रोग्रेशन यालाच मराठीत म्हणतात अंकगणित. अंकगणितीय श्रेणी असं याला मराठीत म्हणतात. ठीक आहे, ओके. मग मला सांगा रे, अंकगणिती श्रेणी किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन या चॅप्टर मध्ये तुम्हाला काय काय गोष्टी आठवत आहेत? टर्म्स, ओके. मी एक एक गोष्ट लिहित चालतो, तुम्हाला काय काय आठवत आहे. टर्म्स, ओके. अजून अजून काय आठवतंय? काय आठवतंय? टर्म्स. अजून अंकगणितीय श्रेणी. मोक्षदा. जनरल टर्म. जनरल टर्म्स. जनरल टर्म. अजून अजून काय आठवतंय? सम ऑफ एन टर्म्स आठवतंय का? सम ऑफ एन टर्म्स. हो सर. जनरल टर्मलाच आपण म्हणतो nth टर्म. बरोबर ना? nth टर्म म्हणतो आपण जनरल टर्मलाच. nth टर्म. चला मग जनरल टर्मला आपण कशाने डिनोट करतो रे? T1, T2, T3, T4 अप टू Tn है ना? जनरल टर्मला आपण डिनोट करतो Tn नी. कोण सांगेल Tn चा फॉर्म्युला? A प्लस A प्लस n मायनस इंटू डी n मायनस इंटू डी. n मायनस काय पण? n A प्लस डी n मायनस 1 इंटू डी. इंटू डी. हा असतो तुमचा nth टर्मचा फॉर्म्युला. मग सम ऑफ n टर्म्स कोण सांगेल रे? सम ऑफ n टर्म्स n अपॉन ऑफ AP. सांगा, कोण सांगतंय? n अपॉन 2 n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. व्हेरी गुड. कोणी सांगितलं रे? मानसी. मानसी. व्हेरी गुड मानसी. 2a प्लस n बाय 2 इंटू ब्रॅकेट मध्ये 2a प्लस परत छोट्या ब्रॅकेट मध्ये n मायनस 1 इंटू डी. बरोबर. सम ऑफ एन टर्म्स. Sn चा अजून एक फॉर्म्युला आहे का? n बाय 2. कोणी सांगू शकतं का? जर ह्या 2a ला मी a प्लस a लिहिलं प्लस n मायनस 1 इंटू डी तर आहे. इथून पुढे हा कोण आहे रे परत? Tn. मग a प्लस Tn म्हणू याला. a म्हणजेच कोण असतं तर a इज युअर फर्स्ट टर्म ऑलवेज. a कोण असतं? पहिली टर्म असते है ना? म्हणून Sn इज इक्वल्स टू n बाय 2 T1 प्लस Tn. ठीक आहे.
हा पण असतो तुमचा सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी. ठीक आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असतं टर्म्स मध्ये कॉमन डिफरन्स. बरोबर ना? त्याला आपण स्मॉल डी ने डिनोट करतो. इथे लिहू शकतो मग आपण वेर ए इज फर्स्ट टर्म and d is equals to common difference. ए काय असतो फर्स्ट टर्म आणि डी काय असतो तर कॉमन डिफरन्स. हे व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घ्या. हे लिहितायत ना? हो सर. हा लिहून घ्या. अरिथमॅटिक प्रोग्रेशन. लिहिलंत का रे? लिहा. लिहिण्यासाठी मी मुद्दाम वेळ देतो कारण की तुम्हाला ते हाताखालून गेलं पाहिजे. झालं सर. व्हेरी गुड. झालं सर. व्हेरी गुड. तर हे होतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याच्यामध्ये काय असतो कॉमन डिफरन्स. आता आपण जे बघणार आहे दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा जो होता हा 10वीचा पार्ट होता. 10वीमध्ये आपण शिकलेलो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता जे आपण बघणार आहे दॅट इज जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इथून खरं आपलं 11वीचं सिक्वेन्स अँड सिरीज चॅप्टर सुरू होतं. आता जर आपण काही टर्म्स घेतल्या, सपोज T1, T2, T3, T4 up to Tn are in a GP geometric progression if केव्हा ह्या सगळ्या टर्म्स जीपी मध्ये असतील, म्हणजे जसं एपी मध्ये काय राहत होता रे कॉमन डिफरन्स, तसा इथे आपण दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणाला म्हणतात
ज्या एका पाठोपाठ एक टर्म्स येतात त्यांना कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणतात. हा काय असला पाहिजे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो आर, कॉन्स्टंट रेशो, विच इज डिनोटेड बाय स्मॉल आर. ठीक आहे. सगळ्या टर्म्स जर कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपण घेतल्या तर त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो रेशो असतो, रेशो समजतं का रे तुम्हाला? रेशो म्हणजे भागाकार. थोडक्यात भागाकार. कोणत्याही दोन टर्म्स उचलायच्या, T4 T3, T3 T2, T2 T1. कॉन्झिक्युटिव्ह पाहिजे. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, इथे वाटल्यास लिहून देतो मी तुम्हाला. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय? एका पाठोपाठ येणाऱ्या टर्म्सला आपण काय म्हणतो? कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. एका पाठोपाठ येणाऱ्या टर्म्स ज्या असतात त्यांना म्हणतात कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्झिक्युटिव्ह. ठीक आहे. ओके. आता कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा जेव्हा आपण रेशो घेतो तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये तो रेशो कॉमन असतो, त्यालाच म्हणतात कॉन्स्टंट रेशो. त्यालाच कॉमन रेशो असं पण नाव आहे. यालाच काय नाव आहे? कॉमन रेशो. जसं TN +1 अपॉन TN. हा, TN +1 अपॉन TN. बरोबर. मला सांगा, तुम्हाला माझा आवाज क्लिअर येतोय का? हो हो सर. कुठला डिस्टर्बन्स होतोय का आवाजामध्ये माझ्याकडून? तुमचा आवाज येतोय. नाही सर. काय काय? तुमचा आवाज डबल येतोय सर. डबल येतोय. ओके. नाही, कोणीतरी स्पीकर ऑन केला की तेव्हा येतोय. आता नसेल येत बघ. नाही, आता हा. नाही येत. बाकी काही डिस्टर्बन्स नाही येते ना? ड्रिल मशीनचा आवाज, हॅमरचा आवाज वगैरे असं काही नाही येते ना तुम्हाला? नाही सर. ओके ओके, ठीक आहे. चालेल. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं? कॉमन रेशो. ठीक आहे. जनरली जॉमेट्रिक प्रोग्रेशन is represent as a into r, a into r square, a into r cube, असं AR⁻n−1 असं जनरली आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशनला दाखवू शकतो. जसं तुमच्या एपी मध्ये कॉमन डिफरन्स राहत होता, तसं जीपी मध्ये काय असणार आहे? कॉमन रेशो. ठीक आहे. मग जर एपी कॉमन डिफरन्स मुळे एपी कशी दिसत होती? ए. मग ए मध्ये डी ऍड केला तर A+D, ए मध्ये 2D ऍड केला तर A+2D, A+3D, आणि मग अशीच आपली nth टर्म बनत होती, A+n−1 इंटू डी. बरोबर ना? जीपी मध्ये असंच बघा, AR स्क्वेअर, AR क्यूब अप टू AR⁻n−1. मग जीपी मध्ये nth टर्म ऑफ जीपी, देअरफॉर
nth term of GP is what? परत आपण त्याला TN ने डिनोट करणार. A into R raised to n minus 1. जसा तुमचा nth टर्म ऑफ AP चा फॉर्म्युला होता तसा nth टर्म ऑफ GP चा फॉर्म्युला आहे तो A into R raised to n minus 1. तिकडे n minus 1 मल्टिप्लायला येत होता D सोबत. इथे n minus 1 रेशोच्या पॉवर मध्ये जाईल, R च्या पॉवर मध्ये. ठीक आहे. A into R raised to n minus 1. आलं का रे लक्षात? जीपी म्हणजे काय? कोण सांगेल जीपी म्हणजे काय? जीपी जॉमेट्रिक प्रोग्रेशन. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. शाबाश. जीपी मध्ये टर्म्स कशा असतात? जीपीच्या टर्म्स कशा असतात? जीपी जनरली कशी दिसते? ए आर स्क्वेअर AR क्यूब. व्हेरी गुड. कोण बोललं? मानसी. मानसी. व्हेरी गुड बाळा. ही आहे आपली जीपी. मग जीपीच्या nth टर्मचा काय फॉर्म्युला आहे रे? nth टर्म ऑफ जीपी इज व्हॉट? TN TN is equal to AR पॉवर n. व्हेरी गुड. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय रे? एका पाठोपाठ येणारे. हे लिहिताय का तुम्ही? चला हे लिहून घ्या. जॉमेट्रिक प्रोग्रेशन. त्याच्यामध्ये हे लिहून घ्या T1 T2. हे तर ढगात आहे आपलं. सर थोडी वरती कर दा ना. हो. अजून वरती करू? हो. झालं सर. व्हेरी गुड. झालं सर. चला मग मी आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल वरून आपण समजूया जीपी कशी दिसते. ठीक आहे. 2, 4, 8, 16, 32. This is example of GP. ठीक आहे. जर याच्यात कुठल्याही दोन टर्म्सचा आपण डिफरन्स घेतला, हिअर T1 is what? 2. T2 is what? 4. T3 is 8. T4 is 32. जर आपण कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो घेतला T4 अपॉन T3 तर तो होईल 32 अपॉन 32 नाही 16. 16 अपॉन 8 दॅट इज 2. T3 अपॉन T2 घेतला सपोज. T3 अपॉन T2. T3 कोण आहे 8 अपॉन T2 कोण आहे 4. 4 2s are 8. T2 अपॉन T1 घेतला तर T2 कोण आहे 4. T1 कोण आहे 2. 2 2s are 4. तर सगळ्यांचा कॉमन रेशो R इज इक्वल्स टू व्हॉट? 2.
यालाच काय नाव आहे आपलं? कॉमन रिएक्शन. रेशो. रिएक्शन नाही. सॉरी. केमिस्ट्री थोडी शिकतोय आपण. काय हा कॉमन रेशो. ठीक आहे. सगळ्यांमधला कॉमन रेशो सेम आहे का? हो. म्हणजे ही जीपी आहे का? हो. ठीक आहे. काही एक्झाम्पल देऊ का मग तुम्हाला? तुम्ही सांगा मला ती जीपी आहे की नाहीये. हो ठीक सर. आहे. चला मला सांगा. क्वेश्चन आहे whether the following sequence हो. is GP or not. Whether the following sequence is GP or not. मला सांगा जीपी आहे की नाही. 2, 6, 18, 54. जीपी आहे का रे? चेक करा आणि मला सांगा. हो सर हाय. कोणी सांगितलं? मानसी. कस काय आहे बाळा मला सांग. T1 कोण आहे? 2, हो शाबास. T2 कोण आहे? 6, 6. T3 कोण आहे? 18, T4 कोण आहे? 54, T4 अपॉन T3 केला सपोज तर ते किती होईल? 54 अपॉन 18. 18 त्रिक 54 का? आहे सर. हो. T3 अपॉन T2 केलं तर 18 अपॉन 3 का? हो T2 सर आहे. अपॉन T1 केलं 6 अपॉन 2 ते पण 3. मग सगळ्यांचा कॉमन रेशो सेम आहे. हो. सेम कॉमन रेशो इज सेम. equals to 3. Therefore, given sequence is what? Is a GP. ठीक आहे. पुढचा एक्झाम्पल देऊ का अजून? हो. पुढचा एक्झाम्पल आहे 1 -5 25 -125. सांगा जीपी आहे का? T4 अपॉन T3 T3 अपॉन T2 T2 अपॉन T1 सगळं काढा. हो सर हाय. येतंय. हे का? हो. T1 होय. कोण आहे? 1. T2 कोण आहे? 25. आहे सर. -5. T3 कोण आहे? 25. T4 is -125. है ना? मग T4 upon T3 is what? T4 upon T3 is -125 upon 25. तो किती येतो? -5. T3 upon T2 is 25 upon -5. तो किती येतो? परत -5. T2 upon T1 is -5 upon 1. तो पण किती येतो? -5. सगळ्यांचा कॉमन रेशो किती आहे? -5. -5. Therefore, G1 sequence is GP. जीपी. ठीक आहे. चला पुढचं घ्या. -5. हा 7, 14, 21, 28.
आहे का सांगा रे? हो. आहे हो सर आहे. आहे का? हो सर हाय. सांगा बरं का कसं आहे. पहिली टर्म कोण आहे? T1 कोण आहे? 7. 7. T2 कोण आहे? 40. 14. T3 कोण आहे? 21. T4 कोण आहे? 28. शाबास. नाही सांगा मला T4 अपॉन T3 किती येतो? 28 अपॉन 21. कोण? 7 चौक 28, 7 त्रिक 21. 4/3. 4/3. T3 अपॉन T2 21 अपॉन 40. 7 त्रिक 21, 7 दुणे 14. तर कुठे सेम आहे काय? नाही. आर इज नॉट सेम असं म्हणू शकतो. कॉमन रेशो असं म्हणू. सेम T4 upon T3 is equal to T3 upon T2 is not equal to T2 upon T. रेशो सेम नाही म्हणून G1 sequence त्याचा आवाज बरोबर आहे. नॉट GP. अरे कोणीतरी स्पीकर ऑन ठेवलाय तो बंद करा. हा आता येईल बघ. आला का? हो. कोणीतरी स्पीकर ऑन ठेवलाय तो माझाच आवाज मलाच परत ऐकू येतो आणि माझ्याच माईक मधून तुम्हाला परत ऐकू येतो. हे सर बघ माझा सेम पण राहिलेला. हा स्पीकर बंद ठेवायचा म्हणजे नाही होत. ओके का? समजलं का तुम्हाला? हो. ठीक आहे. जीपी मध्ये अजून भरपूर काय काय आहे पण ते लगेच जर सांगितलं तर तुम्हाला त्याचं विसरून जाल तुम्ही किंवा गडबड होईल, कन्फ्युजन क्रिएट होईल. त्याच्यामुळे मी आत्ताच नाही सांगत. ठीक आहे. काही प्रश्न देतो तुम्हाला ते जीपी मध्ये आहेत का चेक करा. ठीक आहे. ओके सर. होमवर्क क्वेश्चन आहेत हे असं समजा. मला सांगा आणि ते जीपी मध्ये आहेत का? जीपी मध्ये आहे का सांगा आम्हाला. आता नाही सांगितलं तरी चालेल. पाचच देतो होमवर्क. लिहिलं गेलं सर. ट्राय करा मग. आत्ताच वेळ आहे अजून आपल्याकडे. सर्व जीपी मध्ये आहे. सर्वे जीपी मध्ये आहे. सर्वे
सर याच्यात एक्झाम्पल जीपी मध्ये नाही. काय काय? चौथं एक्झाम्पल जीपी मध्ये नाही, बाकी सर्व एक्झाम्पल जीपी मध्ये आहेत. चौथं एक्झाम्पल जीपी मध्ये नाही. नाही. कर बर का. 75/15 कर किती होता? नाही इकडे येतो. 75/15 किती होतात रे? 15×5 = 75, 3×5 = 15, 75×5 = 375. येतं ते जीपी मध्ये आहे, ती जीपी आहे. नीट करत चला. बरं ठीक आहे, ज्यांचं आलंय त्यांचं ठीक, नाही आलं तर मी परत तुम्हाला पुढच्या वेळेस करून देईल. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेस थोडं वाचून या जीपी बद्दल. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. ठीक आहे? येस ऑर नो? हो हो. येस सर. ओके, पुढच्या वेळेस थोडा स्टडी करून या, सेल्फ स्टडी ठेवत चला. ठीक आहे? हो. चालेल. ओके, येत थँक्यू. गुड नाईट. हो सर.